नमस्कार मंडळी, मी सौमित्र पोटे. मित्र मनेमधल्या उद्योग मंत्र सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की उद्योग मंत्र सेगमेंट मित्र मनेनं मुद्दाम सुरू केला. या सेगमेंटमध्ये फक्त उद्योगाची माहिती देणं अपेक्षित नाही आहे, ती तर आपण देऊच, पण उद्योगासोबत उद्योजकाची गोष्ट सांगणं फार महत्त्वाचं असतं. त्या उद्योजकानं हा व्यवसाय का सुरू केला, कसा सुरू केला, त्याच्या मागचं त्याचं धोरण काय होतं, अभ्यास काय होता, हे सगळं सांगणं तेवढंच गरजेचं असतं. तर आजच्या उद्योग मंत्र सेगमेंटमध्ये आपण आलो आहोत पुण्याच्या लॉ कॉलेज रोडवर. तर याच रोडवर कॅफे ब्लॅक कॅट आणि वुल्फ हा आहे आणि नावामुळंच त्याच्यातलं वेगळे पण दिसतं. असं ऑड नाव जनरली कोणी ठेवत नाही. तर सुप्रिया भोसले यांचा हा कॅफे आहे. तर या कॅफेमध्ये काय विशेष आहे, त्यांना इथे हा का सुरू करावा असं वाटलं, हे सगळं आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. चला तर मग उद्योग मंत्र सेगमेंटला सुरुवात करूया. रेस्टॉरंटचे नाव दिलेस तू कॅफेला, तिथनंच सगळं वेगळेपण आहे. म्हणजे इथून जाताना काय हे काय नाव आहे, ब्लॅक कॅट अँड वुल्फ वॉट. प्रत्येक इथे जो पण काही पदार्थ आहे त्याचे लाखो ट्रायल्स घेतलेत मी. या कॅफेमध्ये साक्षात विठ्ठल कामत आल्याची बातमी मला लागली होती. आणि आपल्याकडे सगळं फ्रेश फूड बनतच प्रत्येक वेळेला. त्याच्यामध्ये नो केमिकल्स, नो प्रिझर्वेटिव्स, की आपण अल्कलाईन वॉटरच सर्व्ह करतो इथे. आपलं जे पण काही अन्न बनवलेलं ते सगळं अल्कलाईन वॉटर मध्येच बनतं. यू मस्ट ट्राय दॅट. मालकीणबाईंनी जागरूक केला तर खातो. पण महिलांनी असं फरक पडतो. पुरुषांची खूप मक्तेदारी आहे या बिझनेस मध्ये. खूप आहे खूप बिग. जेव्हा मी या हॉस्पिटॅलिटी बिझनेस मध्ये आले तेव्हा तर तुम्हाला भांडी पण घासावी लागतात, तुम्हाला टॉयलेट धुवावं लागतं. मी स्वतः धुतलेलं आहे. किती छान माझे टेबल दिसतंय. मी हे सगळं खाल्ला आता. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मी असं मला वाटतं आता. आपण आता कॅफे ब्लॅक कॅट अँड वुल्फ मध्ये आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहेत सुप्रिया भोसले. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. सुप्रिया म्हणजे खूप चांगली मैत्रीण आहे आणि आपटे रोडला जे कॅफे पीटर आहे ती ही सांभाळते आणि त्या निमित्तानं आमची ओळख झाली आणि आता हा जॉईंट नवीन सुरू केलाय. तर मला इथे येण्याचं कारण असं आहे की याचं नाव खूप वेगळं आहे आणि उद्योग मंत्रमध्ये आम्ही अशा लोकांबद्दल बोलतो की ज्यांना आपला उद्योग काहीतरी वेगळ्या पद्धतीने आणायचा आहे, वेगळ्या गोष्टी करायच्या. तर माझा पहिला प्रश्न तुला हाच आहे की कॅफे पीटर चालू होतं, उत्तम चालू आहेच, तो स्पॉटच मस्त आहे, पण चालू असताना इथं पुन्हा नवीन सुरू करावं असं का वाटला, पहिला प्रश्न. आणि दुसरी गोष्ट, मनात असणं सुरू करणं एक भाग झाला, पण सुरू करण्याची तुम्हाला एक रेकी करायला लागते, काही गोष्टी प्लॅन करायला लागतात, ठरवायला लागतात, फूड पासून सगळ्या गोष्टी. या कशा प्लॅन केल्या? कॅफे पीटर चालूच आहे आणि ते छान चाललेलं आहे. पण कॅफे पीटरची जी फूडची कॉन्सेप्ट आहे ती थोडीशी वेगळी आहे, जी की चालली आहे, विच इज व्हेरी गुड. पण मला जी फूड कॉन्सेप्ट लॉन्च करायची होती किंवा माझ्या डोक्यात जे होतं की, कारण की मी सतत ट्रॅव्हल करत असते आणि मी प्रचंड फूडी आहे. मी प्रत्येक वेगवेगळे टाईपचे फूड्स ट्राय करायला मला प्रचंड आवडतात. मी वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन भरपूर फूड्स ट्राय करत असते, वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये मी सतत जात असते. पण ते एक चालू असताना मला एक हे लक्षात आलं की बाहेरच्या देशांमध्ये जेवढे आपल्याकडे हेल्दी फूडचे जे ऑप्शन्स आहेत किंवा प्रोटीन रिच फूडचे जे ऑप्शन आहेत ते आपल्या भारतामध्ये एवढे नाही आहेत, हे मला लक्षात आलं. कारण की मी स्वतः फिटनेस फ्रीक आहे. मला माहिती आहे प्रोटीनचं महत्व किती आणि आपल्या म्हणजे बेसिकली न्यूट्रिशियस फूडचं महत्व काय आहे. त्याचे ऑप्शन्स आपल्या पुण्यामध्ये, भारतामध्ये तसे म्हणले तर फार कमी आहेत. मी जेव्हा पुण्यामध्ये बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचे तेव्हा मला गिल्टी वाटायचं की ओ माय गॉड, खूप जास्त कॅलरीज आहेत, ओ हे खूपच जास्त ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स किंवा हे असं आहे तसं आहे, हे सारखे माझे प्रश्न असे डोक्यात यायचे. तेव्हा मग मी याचा विचार केला की म्हणजे हेल्दी फूड हे कायम असं बोरिंग का असायला पाहिजे. हेल्दी फूड शुड बी टेस्टी, इट शुड लुक नाईस आणि ते असं छान डिलिशियस पण असं वाटलं पाहिजे आणि खायला मजा यायला पाहिजे, तुम्हाला बोरिंग नाही व्हायला पाहिजे ते फूड खाताना. सो माझ्या डोक्यात सारखी ती कॉन्सेप्ट फिरत असायची की आपण काय करू शकतो ह्या फूड लाईन मध्ये. मी ऑलरेडी फूड लाईन मध्ये होतेच, पण मला अजून काहीतरी इनोव्हेटिव्ह काहीतरी करायचं होतं की आपण काय नवीन हे करू शकतो.
मला जे पदार्थ आवडतात, जे खाण्यासाठी मला बाहेर जावं लागतं किंवा बाहेर खूप लोक जात असणार पुण्यातले सुद्धा, बर. तर ते करण्यासाठी इथे आपण काय लॉन्च करू शकतो, की आपण नवीन काय लोकांना देऊ शकतो. बर. ते माझी पण ती एक जिज्ञासा होती. मला पण त्याच्यामध्ये काम करायला खूपच आवडतं फूडमध्ये. सो मी जे पण काही प्लॅन आउट केलं की मला हा एक पदार्थ आहे, तो मला माझ्या क्रिएटिव्हिटीनी थोडासा डेव्हलप करून इथे आणायचा, मला हा मेन्यू मध्ये ऍड करायचा आहे, हे करायचं. हा सगळ्याचा मी बेसिकली सगळा स्टडी केला. बर. स्टडी केल्यानंतर मग मी नेचर लवर, परत फिटनेस फ्रीक असल्यामुळे मला सगळ्याच गोष्टींचा विचार करून मी ह्याचा सगळा मेन्यू क्रिएट केला. बर. तो तुम्हाला मेन्यू आता दिसेलच मी काय काय क्रिएशन केलंय बेसिकली. सो अशा तऱ्हेने मी हा कॉन्सेप्ट, नवीन एक कॉन्सेप्ट पुण्यामध्ये याच्यामध्ये तुझ्या रेस्टॉरंटला जे नाव दिलेस तू कॅफेला, हो. तिथनंच सगळं वेगळेपण आहे. म्हणजे इथून जाताना हो. काय मला हे काय नाव आहे, ब्लॅक कॅट अँड वुल्फ व्हॉट, म्हणजे हे वेगळंच आहे काही. करेक्ट. तर हे असं नाव का दिलंय, काय कारण आहे? एकतर मी जेव्हा कॅफे पीटर जॉईन केलं, कॅफे पीटर आपटे रोड, तेव्हा मी बाहेरच्या टेबल्सवरती बसायचे. तिथे एक काळी मांजर यायची, फेमस आहे, ती फेमस हो. आहे आपल्या कॅफे पीटर आपटे रोडची. ती यायची आणि ती कायम माझ्या शेजारी बसायची. आणि एकदा ती सतत माझ्याच शेजारी, ती मला सोडेच ना. तर मला असं वाटलं की काहीतरी बिनसलंय का हिचं, किंवा काहीतरी मला ती जरा वेगळी वाटली. आणि तेव्हाच माझी एक मैत्रीण आहे, ती प्राण्यांची बोलते, कम्युनिकेट करते प्राण्यांची. ती आली होती तिथे आणि तिला मी विचारलं ग, ही मला सोडेनाच, काय झालं हिला, म्हणजे हिला नक्की काही बोलायचं वगैरे का, कारण मला काही कळत नव्हतं. ह्याच्या आधी माझा जास्त पाळीव प्राण्यांची वगैरे असा काही संबंध कधी आला नव्हता. पण ती माझ्याशी खूप कनेक्टेड होती आणि मी पण तिच्याशी खूप कनेक्टेड झाले होते. सो ती जी अॅनिमल कम्युनिकेटर होती माझी मैत्रीण, तिने मला सांगितलं की अगं हिने तुला चूज केलंय आणि ही तुला प्रोटेक्ट करते इथे. आणि म्हणजे तुला इथे जे आपण काही अडचणी किंवा जे पण काही आहे, हो, तिचं तुझ्या लक्ष आहे आणि ही तुला प्रोटेक्ट करते. ही तुझी बेसिकली गार्डियन एंजल टाइप्स अशी ती तुझ्यासाठी, म्हणून ती सारखी तुझ्या भोवती तिचा वावर असतो सारखा. आणि मी नंतर मग विचार केला, हो हे खरं आहे, तिचा वावर सतत माझ्या अवतीभोवती असायचा आणि मी पण कधी नव्हे ते कोणत्या तरी प्राण्याबरोबर अशी कनेक्टेड झाले होते. सो मला ती फार कनेक्टेड होतीच. मग नंतर मग ऍक्च्युली दुर्दैवाने एका ऍक्सिडेंटमध्ये ती गेली आणि मी तिला विसरू शकले नाही. म्हणजे आजही मला तिची आठवणी आहेच माझ्या ह्याच्यामध्ये. सो मला एक, आणि कॅफेसाठी मी कायम युनिक नावाच्याच शोधात होते. मला युनिक नावाचीच पासूनच मला ब्रँड नेम स्टार्ट करायचा होता. मला कॉफी शॉप, काहीतरी कॉफीचं हे असं मला नव्हतं स्टार्ट करायचं. आय वॉन्टेड टू कम अप विथ अ very unique name because my product is unique kind of odd maybe. Exactly. And odd will always, म्हणजे odd ज्या गोष्टी असतात त्या लोकांचे लक्ष पटकन वेधतात. सो ती एक गोष्ट होती आणि तिच्या नावाने मला काहीतरी ऍक्च्युली स्टार्ट करायचं होतं. कारण की तिने मला खरंच असं वाटतं की तिने मला खूप प्रोटेक्ट केलंय. आय वॉज ऑलवेज फेल्ट प्रोटेक्टेड अराउंड हर. ते एक होतं. त्यामुळे मला तिच्या नावानेच स्टार्ट करायचं होतं. सो आय केम अप विथ दिस नेम, ब्लॅक कॅट अँड वुल्फ असं आहे. बरं, ओके. आता तू मगाशी म्हणालीस की मेन्यू वेगळा असतो. कुठलेही तुम्ही जेव्हा कॅफे ओपन करता तेव्हा एकतर वाईब चांगली यायला लागते आणि तुम्ही मेन्यू काय देता तो असतो. आता हा मेन्यू किंवा हा कॅफे ओपन करताना काय छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला असेल, मेन्यू मध्ये काय वेगळेपण होतं, म्हणजे आहे तुमच्याकडे काय स्पेशालिटी आहे? सो हेच की मी तुला मगाशी सांगितलं की मी बाहेरच्या देशांमध्ये खूप ट्रॅव्हल केलेलं आहे. त्यांचे जे फूड मेन्यूज आहेत किंवा जे प्रोटीन रिच आहेत किंवा आपल्याला न्यूट्रिशन जे आहे, आपल्याला जे आपल्या डे टू डे लाईफस्टाईल मध्ये खूप इम्पॉर्टंट पार्ट प्ले करतो, तो एक आहे. तुम्हाला खाल्ल्यानंतर गिल्टी नाही वाटायला पाहिजे. जेव्हा तुम्ही छान पण खाताय पण तुम्ही मस्त, तुम्हाला न्यूट्रिशन गिल्टी नाही वाटलं पाहिजे. हा तर मेन महत्वाचा मुद्दा तर हाच आहे. सो ते एक माझं गोल ते होतं. सो मी तेच सांगितलं, जेवढे मी ट्रॅव्हल करून जेवढे मला ज्या आवडलेल्या गोष्टी होत्या त्याचे मी नोट्स बनवायचे की मला हे असं, हा एक फूड आयटम आहे, ह्याच्यामध्ये आपण हे ट्राय करू शकतो, ह्याच्यामध्ये हे घालू शकतो, असं करू शकतो, तसं करू शकतो. हे मी ऑलरेडी करून घेतलं होतं. नंतर मी माझ्या हेड शेफ बरोबर, बाकीच्या माझ्या टीम बरोबर, सगळ्यांबरोबर मी त्यांना सांगितलं, एक्सप्लेन केलं की मला असं हे अशा स्वादाचं, हे हिंट ऑफ हे पाहिजे, सिनेमन पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. हे करून त्याचे लाखो ट्रायल्स घेतलेत मी. प्रत्येक इथे जो पण काही पदार्थ आहे त्याचे लाखो ट्रायल्स घेऊन. आता ही जी कॉफी आहे, करेक्ट, ही मला तर ही कॉफी कुठली आहे? ही सॉल्टेड कॅरमेल लाते आहे. ही सॉल्टेड कॅरमेल लाते आहे. म्हणजे मी सॉल्टेड पहिल्यांदा बघतोय. आणि ह्याच्यावर काय देतोय? मी हे ब्राऊन शुगर दिलेलं आहे आणि जॅगरी पावडर दिलेली आहे. कॉफी मध्ये जॅगरी चांगली लागते?
हो, म्हणजे काही मला फ्लेवर अगेन इट्स अगेन हेल्थ. मला हेल्थ फार इम्पॉर्टंट आहे आणि मी व्हाईट शुगर प्रमोट करत नाही. मी स्वतःही व्हाईट शुगर खात नाही. आणि मी जॅगरी शक्यतो मी मोस्ट ऑफ द टाइम्स मी जॅगरी नाहीच मिळाली, म्हणजे गुळ नाहीच मिळाला आपल्याला, तर मी ब्राऊन शुगर ट्राय करत असते प्रत्येक ह्याच्यामध्ये. जनरली मी फूडवर येणारच आहे, पण आता हे जे ही जी जागा आहे हे एकदम प्राईम लोकेशनला आहे. हो, बरोबर. पण याच्या आजूबाजूला खूप सारे जॉईंट्स आहेत, म्हणजे खूप मोठे मोठे जॉईंट्स आहेत, ज्यांनी गुडविल क्रिएट केलेलं आहे. बरोबर. फ्रँचायझीज खूप मोठ्या मोठ्या आहेत. अशामध्ये बरोबर आपण जाऊन तिथेच एक जागा घेतो आणि तिथेच आपला ब्रँड उभा करतो. ह्याच्या मागचं काय काय रिझन आहे? ह्या इंडस्ट्रीमध्ये एक राईट लोकेशन असणं हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण की तुम्ही ज्या टाईपचं फूड लॉन्च करताय मार्केटमध्ये, ते खाण्यासाठी लोक ज्या एक दर्दी लोक आपल्याला पाहिजेत, तो जो क्राऊड आहे तो कुठल्या एरियामध्ये आहे त्याचा बेसिकली स्टडी करणं फार इम्पॉर्टंट आहे. सो तो मी स्टडी केला. सो भांडारकर रोड, लॉ कॉलेज रोड, प्रभात रोड, हे जे मेन जे एरियाज आहेत ते मला जास्त युजफुल वाटले, की इथे आपला जर का ब्रँड आपण स्टार्ट केला तर इथे आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळेल. त्यामुळे मेन जागा आपल्या ह्या रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये आपलं लोकेशन कुठे आहे आणि लोकांना आपण काय फॅसिलिटी देतो ह्या लोकेशनमध्ये. म्हणजे पार्किंगला जागा आहे का, व्हॅली आहे का तुमच्याकडे, म्हणजे कोणी 4 व्हीलर घेऊन आलं तरी सुद्धा त्यांना कम्फर्टेबली. हो, आपल्याकडे व्हॅली पण आहे. आपल्याकडे व्हॅली आहे, आपल्याकडे 2 व्हीलर मुबलक पार्किंग आहे. सो तो काहीच इश्यू नाहीये. सो आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आम्ही काम करतो, आमची टीम. त्यामुळे लोकांना हॅपी ठेवणं, लोकांना कम्फर्टेबल वाटणं आणि लोकांना जे ओके इथे आल्यानंतर आपल्याला छान हे मिळतंय, सर्व्हिस मिळतीये, हो, ते बेसिकली माझा तोच फोटे होता. सो तो मी ऍक्च्युली केला. तू ज्या वेगळ्या ठिकाणी फिरलीस, हो, आणि वेगळ्या देशांमध्ये फिरून मग तू इन्व्हेंट करतो इथं आलीस, बरोबर, तर मला तुझे काही डिशेस बघायला आवडतात आणि मग ते आपण त्याच्यावर बोलूया की हे कसं इन्व्हेंट झाले, की याची बेस्ट काय. शुअर, डेफिनेटली. तर पहिलं काय सांगशील, काय तुमची बेस्ट डिश आहे की इथून टेस्ट करायला पाहिजे? तुम्हाला नक्कीच आवडेल ट्राय करायला जो मी इथे इन्व्हेंट केलाय, मी आणि आमच्या टीमनी, अवाकाडो टोस्ट. जो की न्यूट्रिशियस पण आहे, हेल्दी, आणि तो अत्यंत डिलिशियस आहे. सार्डो ब्रेड मध्ये बनलेला आहे, जे की आपण सगळे ब्रेड इथेच बनवतो. इथे? हो, आपण सगळे ब्रेड जे आहे, आपण जे पण काही इथे तुम्हाला मिळेल ते सगळं आपणच, वी बेक आवर ओन ब्रेड. दिस इज आवर टॅगलाईन. पण आता जनरली तू फिटनेस फ्रीक आहेस, करेक्ट, पण आपण असं म्हणतो की ब्रेड शक्यतो टाळूया. बरोबर. कारण बाजारात जे ब्रेड मिळतात त्याच्यामध्ये मैदा असतो आणि ते बरोबर नाही. बरोबर. मग तू जे ब्रेड देतेस किंवा तू इथे जे बनवतेस ब्रेड, त्याची काय खासियत आहे? सो आता कसं आहे, सार्डो जे ब्रेड आहे तो फर्मेंटेड, कित्येक तास फर्मेंटेड करून बनवलेला ब्रेड असतो. त्या ब्रेडची खासियत ही आहे की तुम्ही तो पचायला अत्यंत हलका असतो. तुम्ही खाल्ला की तो पचून जाणार, तुम्हाला त्या ब्रेडचा त्रास नाही होणार. तो त्या ब्रेडची ती एक खासियत आहे. सो तुम्हाला पाहिजे असेल, वी हॅव मल्टिपल ऑप्शन्स, म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल, वी हॅव मल्टीग्रेन ब्रेड आहे आपल्याकडे. असंख्य टाईपचे ब्रेड आहेत जे तुम्ही तुमच्या सॅलेड्समध्ये, तुम्ही तुमच्या पिझ्झा मध्ये, तुम्ही तुमच्या सँडविचेस मध्ये वापरून तुम्ही ते बनवून कस्टमाइज करून पण घेऊ शकता. हो का? हो, कस्टमाइज पण करून घेऊ शकता. अवाकाडो टोस्ट आपण बघूया. त्याचं प्रेझेंटेशन पण छान दिसतंय. हो, प्रेझेंटेशन वरती खूप वर्क केलंय मी आणि आमच्या टीमनी, कारण की लोक इथे आता जेनझी क्राऊड खूप आहे आपल्याकडे, आणि जे लोक रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातात ते पहिल्यांदा जेवण टेस्ट पेक्षा पहिल्यांदा फोटो काढतात आणि त्यांना सोशल मीडियावरती टाकायचा असतो. त्यामुळे प्रेझेंटेशन फार इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये आता ही चटणी आहे, काय आहे का सॉस आहे? व्हॉट इज दिस? सो हा जो सॉस आहे ना, हा बीटापासून बनवलेला सॉस आहे, पण हा टेस्टी आहे. ऍक्च्युली आपण घरामध्ये बीट वगैरे नाही खात किंवा आपण अवॉइड करतो, पण बीट आपल्या शरीरासाठी फार इम्पॉर्टंट सोर्स आहे आयर्न साठी वगैरे. सो ते मी तसा स्टडी करून त्याच्यापासून सॉसेस बनवून असा तो बेसिकली सगळा मेनू क्रिएट केला. ह्याला रिस्पॉन्स कसा लोकांचा? मस्त रिस्पॉन्स आहे, म्हणजे लोकांना खूप आवडतो हा अवाकाडो टोस्ट. त्याच्यामध्ये आणि काय काय वापरलेस तू? बेसिकली अवाकाडोचा जास्त वापर केला आपण, कारण की हा प्युअर अवाकाडो टोस्ट आहे. आपण त्याच्यामध्ये मिक्सिंग आणि हे ते काही नाही. आपण त्याच्यामध्ये सॉसेस वगैरे जे पण काय आहेत ते पडलेले आहेत. हे चीज, वेगळ्या टाईपचे चीज आहेत आमच्याकडे, आम्ही वेगवेगळ्या टाईपचे चीज पण, हो नाही, चीज आपण आउटसोर्स करतो, पण वेगवेगळ्या टाईपचे चीज आहेत आपल्याकडे. सो तसे चीज आहेत, पण हे जे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ते आपण आपलेच क्रिएशन आहे. अवाकाडो टोस्ट एक आहे. दुसरा कुठला आपला? आपल्याकडे फ्रेंच टोस्ट आहे. फ्रेंच टोस्ट इट्स लाईक रिअली यम्मी.
अगेन प्रेझेंटेशन मॅटर्स. येस. हो, कोणत्या प्लेटिंग मध्ये जातंय, कसा बनवलाय आणि ते बनवल्यानंतर त्याचा स्वाद कसा आहे ही नंतरची गोष्ट आहे. पण स्पेशालिटी काय presentation. आहे? याच्यामध्ये बनाना basically- दिसतोय, हो, बनाना आहे, ब्रेड आहे. ओके. हो, इट्स हेल्दी, इट्स फुल ऑफ प्रोटीन. पण हे हेल्दी असल्यामुळे गिल्ट येत नाही. गिल्ट absolutely. नाही येणार तुम्हाला. आणि आपल्याकडे सगळं फ्रेश फूड बनतंच प्रत्येक वेळेला. ह्याच्यामध्ये नो केमिकल्स, नो प्रिझर्वेटिव्ह. सो आम्ही याच्यामध्ये कोणतेही केमिकल, कोणतेही प्रिझर्वेटिव्ह अजिबात प्रमोट करत नाही. अमेझिंग आहे. याला सिनेमनचा एक फ्लेवर येतो. हो, सिनेमनचा टच. दालचिनीचा फ्लेवर आहे याच्यामध्ये. काय दालचिनीचं काय केलंय आपण? इंटरेस्टिंग आहे. मला हा दालचिनीचा फ्लेवर हवा होता, बर. कारण की फ्रेंच टोस्ट मध्ये, बेसिक फ्रेंच टोस्ट मध्ये हा फ्लेवर यायला हवा बर. असं आहे. आणि मला तो फ्लेवर स्वतःला हवाच होता. ह्याचे मी असंख्य ट्रायल्स घेतलेत शेफ बरोबर बसून, की नाही हा नकोय, ह्याचा फ्लेवर असा नाही येते, तो तसा नाही येते, एवढीच क्वांटिटी मध्ये पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. ते सगळे ट्रायल्स घेऊन मग हा जसा हवा होता तसा आवडला Ultimate आहे आणि मग आपल्या आम्ही हा लॉन्च केला. किती छान आहे. हो, याच्यामध्ये जनरली तू जेव्हा रेस्टॉरंट ओपन हो. करते किंवा कुठले कॅफेटेरिया ओपन करते, हो. त्या कॉम्पिटिशन हा मॅटर करता ना तुम्हाला. हो, जसं तू खूपच. मगाशी आपण बोललो की तू एक कोण लोक आपल्याकडे येतील बरोबर ते आपण तसं पाहतो, तेव्हा आजूबाजूला खूप सारी कॉम्पिटिशन आहे. बरोबर. अशा वेळेला आपण नवीन काहीतरी घेऊन येतो ना, तेव्हा लोक नवीनकडे जात नाहीत. जे जनरली मी खाऊन बघतो ना तिकडेच जातात लोक. प्रेफरन्स तिथं असतो. ही कॉम्पिटिशन कशी बघतेस तू? ऍक्च्युली मी कॉम्पिटिशनला ॲज अ कॉम्पिटिशन म्हणून नाही बघत, कारण की मी जे प्रॉडक्ट्स जसे आमच्या टीमनी जे आम्ही एकत्र स्टडी करून जे आम्ही लॉन्च केलेत ते ऍक्च्युली ह्या मार्केटमध्ये खूप कमी मिळतात. कमी मिळतं. आणि माझा स्वतःचा असा विश्वास आहे, जर का तुम्हाला एखादी गोष्ट स्वतःला मनापासून एखाद्या रेस्टॉरंट मधली आवडली तर तुम्ही निश्चित परत त्या रेस्टॉरंट मध्ये जाणार, तुम्ही ते खाणार, तुम्ही ट्राय करणार आणि तुम्ही 4 लोकांना ते सांगणार. माउथ पब्लिसिटीवरती माझा स्वतःचा प्रचंड विश्वास आहे. बरं. त्याच्यामुळे मला माहितीये की व्हॉट आय एम सेलिंग आणि व्हॉट आय एम गिव्हिंग टू द कस्टमर. हा खूपच अल्टिमेट प्रकार आहे. हा मला खूप जास्त आवडलाय. हो, म्हणजे मी काही फूड ब्लॉगर नाही आहे किंवा मी इथं काही फूड चांगलं आहे की वाईट आहे हे सांगायला आलो नाही आहे. आपला सेगमेंट उद्योग मंत्र आहे मला माहिती आहे, बरोबर. पण आत्ता हा मला खूप जास्त आवडलाय. तुम्ही जरूर टेस्ट करा. हा मला खरंच खूप आवडलाय. आणि फ्रेंच टोस्ट. त्यात दालचिनीचा स्वाद अल्टिमेट आहे. म्हणजे 100 मार्क्स आहेत त्याच्यामध्ये. थँक्यू. आणखी एखादी कुठली डिश आहे की इथे येऊन आवर्जून टेस्ट केली? डेफिनेटली. तुम्हाला म्हणजे मला असं ब्रेकफास्टला जायला किंवा संध्याकाळी 4चा चहाला असं निवांत आपण खातोय पितोय मस्त, किंवा सकाळी मस्त एन्जॉय करतोय, असं मला ही कॉन्सेप्ट स्वतःला खूप आवडते. आणि ती पुण्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये फारशी नाहीये अशी. सो मला असं काहीतरी प्लॅटर लॉन्च करायचं होतं, जे टी प्लॅटर असेल और कॉफी प्लॅटर असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता चहा किंवा कॉफी. आणि ते तुमचं असं इव्हिनिंग प्लॅटर असेल किंवा मॉर्निंग प्लॅटर असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही मस्त निवांत तुमचा आस्वाद घेऊ. मस्त चहा अगदी 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 अगदी. तुम्हाला चहा प्रेमी असाल तुम्ही चहा घेऊ शकता, तुम्हाला कॉफी आवडत असेल तुम्ही कॉफी घेऊ शकता. सो ते ऑप्शन आहेत, पण ते माझं लाईक इट्स हायली काय recommended. टी प्लॅटर बघूया आपण आता काय. हो. ओ वाव, येस. हे फारच अमेझिंग आहे. हो, आणि ह्याच्यामध्ये 2 छोटे बनमस्काज आहेत. हे बनमस्का बनवण्यामध्ये पण मी आणि आमच्या टीमनी खूप हे केले. खूपच सॉलिड आहे. 2 छोटे बर्गर्स आहेत ह्याच्यामध्ये, छोटेसे बर्गर्स आहेत. पण हे सगळं आपण nutritious इकडेच, हो सगळं न्यूट्रिशियस आहे, आपण इथेच बनवतो. फारच अमेझिंग आहे. अरे आणि ही एक टी केटल आहे जे तुम्ही मस्त चहा. मग ही टी स्पेशल काय जिंजर टी आहे की याच्यात काय? तुम्ही चूज करू शकता ह्याच्यामध्ये. बर. तुम्हाला मसाला चहा हवाय तुम्ही मसाला चहा घेऊ शकता, तुम्हाला कॉफी हवी आहे तुम्ही कॉफी घेऊ शकता, बर. तुम्हाला समजा इंग्लिश टी हवा आहे तुम्ही तेही घेऊ शकता. डिपेंड्स तुम्हाला जे पाहिजे ते. किती गोड आहे. यू मस्ट ट्राय दॅट. मालकीणबाईंनी जागरूक केला तर खातो. अमेझिंग. इथं आल्यावर आणि काय काय टेस्ट करावं तुला वाटतं? हे तर पदार्थ मी सांगितलेच. डिफरंट टाईपचे सँडविचेस आहेत, पिझ्झाज आहेत आपल्याकडे, सॅलेड्स आहेत,
आपल्याकडे ओट बोल्स आहेत, प्रोटीन ओट बोल्स बरं. बेसिकली. ग्रनुला आपल्याकडे बोल्स आहेत जे लोकांना प्रोटीन रिच करायचंय, स्वतःचं काउंट 50 ग्रॅम प्रोटीन मला हे करायचंय, मार्क करायचंय आजच्या दिवसातलं, मला 100 ग्रॅम प्रोटीन. सो तसे पण आपल्याकडे आहेत प्रोटीन रिच फूड बेसिकली. आपल्याकडे व्हेज आहे, आपल्याकडे व्हेज आहे, आपल्याकडे नॉनव्हेज पण आहे. नॉनव्हेज पण आहे. नॉनव्हेज पण आहे आपल्याकडे नॉनव्हेज आहे. सो हा जसा व्हेजचा ऑप्शन आहे याच्यामध्ये आपल्याकडे नॉनव्हेजचे पण सेम ऑप्शन्स आहेत. अच्छा, अवाकाडो टोस्ट मला नॉनव्हेज मध्ये पण मिळतं? नाही, अवाकाडो टोस्ट हा फक्त आपला व्हेज मध्ये येईल, बरं. पण बाकीचे जे पण काही आहेत ते ऑप्शन तुम्ही नॉनव्हेज मध्ये पण अवेल करू शकता. मग सलाड्स पासून सगळ्या गोष्टी हो, सॅलड्स पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे वेगळ्या मग मिळतील. याच्या- पास्ताज आहेत. पास्ताज पण आहेत. हो. त्याच्यामध्ये तुम्ही असं स्पेशल मेन्यू केलाय की बाबा लंच मेन्यू किंवा ब्रंच मेन्यू किंवा ब्रेकफास्ट मेन्यू असं काही ठरलेलं मेन्यू? हो, आपल्याकडे कसं आहे बेसिकली आपण ऑल डे ब्रेकफास्ट ठेवलाय. तुम्हाला बरं. कोणते पण आयटम्स तुम्हाला सगळे दिवसभर मिळत राहतील. दुसरी गोष्ट की असा हा कसा कॉन्टिनेंटल मेन्यू झाला. जसं मी Correct. सांगितलं की बाकीच्या देशांमध्ये मी हो. खूप जास्त एक्सपिरियन्स घेऊन हो. हे सगळं स्टडी करून हा सगळ्या गोष्टी बनवल्या वगैरे आहेत की, बरं. आणि ह्या गोष्टी मला स्वतःला पण जास्त प्रिय आहेत बेसिकली. सो फारच पण amazing. काही हो. काही लोकांना इंडियन टेस्ट पण पाहिजे असते बरोबर. रेस्टॉरंट मध्ये गेल्यानंतर. बरोबर. किंवा समजा 4 लोक कॉन्टिनेंटल खात आहेत, 2 लोक इंडियन मधले आहेत, त्यांच्यासाठी मी इंडियन बोल्स पण ठेवलेत. बर. त्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज ऑप्शन्स आहेत. अरे वा. हो, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला करी आणि राईस येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला करी आणि पराठा येईल. सो असे पण ऑप्शन्स आपण ठेवलेले आहेत. सो इंडियन ऑप्शन्स पण आपल्याकडे आहेत. प्रोटीन मेन्यू तर आपल्याकडे आहेच आहे, पण आपल्याकडे इंडियन मेन्यू पण आहे. सर्वसाधारणपणे आता इथं ते सगळं तयार होतं म्हणजे हो. आता ही जी कुकीज आहे हो. किंवा कॉफीज त्याला वेगवेगळ्या प्रकारचे हो. आहेत. सगळ्या इन Cookies हाऊस पण आहेत. इथंच सगळं इथेच आपण बेक करतो. वी बेक एव्हरीथिंग हिअर. हे सगळं करत असताना ना एखादा कुठला असा अनुभव सांगशील का की एक डिश तयार करायला किंवा कॉफी तयार करायला किंवा चहा वडेवर की एक आता तुम्ही जी सर्व केली मला ती करायला खूप जास्त परम्युटेशन कॉम्बिनेशन करून बघायला लागले हा, किंवा लक्षात राहिलं तुझ्या की हे खूप जास्त मी ट्राय केले आणि मग नंतर इन्व्हेंट झालं हे? खरं सांगू का सौमित्र, बट मी प्रत्येक गोष्टीवरतीच हजारो ट्रायल्स घेतलेत. खरं सांगते मी. इव्हन कॉफी पण इकडची जेव्हा ट्राय करशील तू, कॉफी बीन्स पासून ते कोणतं मिल्क त्याच्यामध्ये जाईल, त्याचं काय होईल. इव्हन तुला सांगते की इथे मी जसं सांगितलं की मी व्हाईट शुगर प्रमोटच करत नाही. तुला कॉफी आली तुझ्याकडे, तुझ्या टेबलवरती जॅगरी येईल, गुळ पावडरच येईल आणि तुझ्याकडे ब्राऊन शुगरचाच ऑप्शन येईल. व्हाईट शुगर आपण त्याच्यामध्ये देतच नाही. इव्हन जॅगरी पण सिलेक्ट करताना आम्ही खूप जॅगरीचे ट्रायल्स घेतले. ट्रायल्स घेतले. आणि का घेतले? कारण की गुळ आपण कोणताही चहा आणि कॉफीमध्ये टाकला, दूध ज्याच्यामध्ये असेल ते फाटणार. करेक्ट. बेसिक आहे हे. बरोबर. सो असा कोल्हापूरवरनं गुळ शोधून की जो गुळाची पावडर आपल्या दुधामध्ये खराब होणार नाही ते दूध, असे भरपूर ट्रायल्स, असे पण मी ट्रायल्स घेतलेत. इव्हन तो इथे जे आपण पाणी पण सर्व करतो, हे फूड बनवताना जे पण काही पाणी आपण ज्या पाण्यामध्ये आपण ते बनवतो सगळं, त्याला एक वेगळी थोडी टेस्ट येते. काय येते? कारण की आपण म्हणतो की प्रत्येक ठिकाणाची पाण्याची टेस्ट वेगळी असते. सो फूडही त्याच्याप्रमाणे बदलतं पाण्याच्या टेस्ट प्रमाणे. सो अल्कलाईन वॉटरमुळे अगेन इट्स अ हेल्थ बेनिफिटेड वॉटर. त्याचे भरपूर हेल्थ बेनिफिट आहेत अल्कलाईन वॉटरचे, आणि त्याच्यामुळे अन्नाची चव पण बदलते अल्कलाईन वॉटरमुळे. त्यामुळे ते पण मी इथे बेसिकली प्रमोट करते की आपण अल्कलाईन वॉटरच सर्व करतो इथे. आपलं जे पण काही अन्न बनवलेलं ते सगळं अल्कलाईन वॉटर मध्येच बनतं. सो इट्स अगेन अ बिग बेनिफिट. आणि ऍक्च्युली म्हणजे एक मला सांगायला आवडेल की माझी टीम जी म्हणत होती की आपण इथे वॉटर बॉटल सेल करूयात, पण पाणी विकण्याच्या ऍक्च्युली माझा मी विरोधात होते. मला त्याच्यापासून बिझनेस करायचा नव्हता. पण मग मी इथे, कारण की मला अल्कलाईन वॉटर जास्त प्रमोट करायचं होतं लोकांमध्ये, की त्याला लोकांना महत्व त्याचं जास्त कळावं म्हणून. सो शक्यतो आम्ही ते पाणी आता मला ठेवाव्या लागल्या पाण्याच्या बाटल्या, कारण की ऑन द गो कोणाला जर का पाण्याची बॉटली घेऊन जायची असेल तर त्याच्यासाठी फक्त ठेवलेलं आहे ते. इथे बाकी टेबलवरती जे पण काय सर्व होतं ते इट्स अ प्युअर अल्कलाईन वॉटर. मला असं वाटतं नेहमी ना की ज्याच्याकडे जरा बरे पैसे आहेत आणि ज्याला फूडची आवड आहे आणि ज्याच्याकडे जागा चांगली आहे, त्या प्रत्येकाला कॅफेटेरिया ओपन करायचा असतो. बरोबर. तर प्रत्येकाला असं वाटतं की माझं एक कॅफे पाहिजे. बरोबर. मस्त बसतील लोक, गप्पा मारतील वगैरे वगैरे, आणि मग फूड त्यात वेगळं असेल. बरोबर. पण ऍक्च्युली असं करताना ना खूप सारे डूज अँड डोंट्स असतात, हर्डल्स असतात. बरोबर. तर तू हे सुरू करताना तुला काय हर्डल्स आल्या का, किंवा काही महत्वाचं एक असा काही प्रश्न होता की का सोडवायचा कसा? एंटरप्रेन्योर म्हणून तुला काय महत्वाच्या गोष्टी इथे वाटल्या, काय करायला लागतात, काय काय तुम्ही ज्याची काळजी घ्यायला लागते? कसं आहे ना मित्र,
भारतातल्या प्रत्येक दुसऱ्या माणसाला असं वाटतं की आपण रेस्टॉरंट बिझनेस करावा किंवा अगदी. फूड बिझनेस मध्ये यावं. हो. भारतातल्या ह्या प्रत्येक दुसऱ्या माणसाला हे वाटतं असतं आणि त्याच्यात काही चुकीचं नाहीये. हो. कारण की आपण भारतीय लोक फूडशी खूप जास्त Connect अटॅच असतो. आणि खूप कनेक्टेड आहोत. हो. त्यामुळे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये छान छान पदार्थ वगैरे काही ना काहीतरी बनत असतात. त्यामुळे हो. लोकांना असं वाटतं की आपण पण ह्या बिझनेसमध्ये येऊन ह्याच्यामध्ये काहीतरी आपण बिझनेसचे करूया. काहीतरी करूयात वगैरे वगैरे असं खूप लोकांना असं वाटत असतं. पण म्हणजे हा जो बिझनेस आहे हा दिसायला खूप जास्त ग्लॅमरस बिझनेस आहे. हो. दिसायला खूप सुंदर असं वाटतो की वा स्वतःचा कॅफे आहे, किती छान मस्त लोकेशन मिळालंय, हो. किती छान आहे, किती छान पदार्थ, किती पाहिजे तेवढे खाऊ शकता, मस्त लोकांमध्ये तुम्हाला हे वाटतं. पण ऍक्च्युली रियालिटी मला इथे लोकांना मला सांगायला आवडेल रादर. हा जो बिझनेस आहे हा अत्यंत अवघड बिझनेस आहे. बर. दिस इज नॉट अ इझी बिझनेस ऍट ऑल. तुम्हाला इथे सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत काम करावं लागतं. ते करत असताना दुसऱ्या दिवशीची तयारी करावी लागते. हो. सो आपण घरी संसार कसा सांभाळतो तसा तुम्हाला हा बिझनेस सांभाळावा लागतो. आणि प्रत्येक क्वालिटी ही कशी सगळ्यात जास्त मेंटेन महत्त्वाचं. होईल आणि प्रत्येक वेळेला ती टेबलवरती क्वालिटी कशी जाईल हे फार इम्पॉर्टंट आहे या बिझनेसचं. क्वालिटी कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉम्प्रोमाइज केली जाणार नाही हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याच्यासाठी अत्यंत चिकाटी पाहिजे. तुम्हाला मेहनत करायला पाहिजे खूप जास्त. आणि एक दिवस मेहनत करून नाही ना चालत सौमित्र. रोज. तुम्हाला रोज तेच करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला डिसिप्लिन मॅटर करतो खूप जास्त. डिसिप्लिन मॅटर करतो. रोज तुम्हाला तीच गोष्ट न कंटाळता आनंदाने करायची आहे. कारण की तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहात. तुम्ही हो. लोकांना सर्व्हिस देताय. सो जेव्हा तुम्ही लोकांना सर्व्हिस देतात यू हॅव टू बी हॅपी. यू कॅनॉट बी टायर्ड. ओ आज असं झालं तसं झालं. तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून तुम्हाला कंटिन्युअस मेहनत करावी लागते या बिझनेसमध्ये. आणि हा बिझनेस दिसायला फक्त लक्झरियस आणि खूप जास्त असा वाव किती अमेझिंग बिझनेस आहे वगैरे असा. पण ऍक्च्युली रियालिटी ह्या बिझनेसची अशी आहे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. एंटरप्रिनर म्हणून पण कराव्या लागतात, मालक म्हणून पण तुम्हाला करावं लागतं. आणि त्याची तयारी असेल तरच तरच. तुम्ही या बिझनेसमध्ये यायला पाहिजे. म्हणजे आय कॅन शेअर दिस विथ यू. कॅफे पीटर जेव्हा मी माझी करिअरची सुरुवात कॅफे पीटर आपटे रोड पासून केली जेव्हा मी या हॉस्पिटॅलिटी बिझनेसमध्ये आले तेव्हा. तर तुम्हाला भांडी पण घासावी लागतात. तुम्हाला भांडी घासावी लागतात. तुम्हाला टॉयलेट धुवावं लागतं. मी स्वतः धुतलेलं आहे. मी स्वतः कॅफे पीटर आफ्टर रोडला भांडी घासलेली आहेत. आणि ही रियालिटी आहे ह्या गोष्टीची. फक्त लोकांना दिसायला मस्त. एक्सिलेंट वाटतं आणि फार छान वाटतं किती छान बिझनेस आहे हा आणि इतका मस्त रोज पैसे मिळत असतील आणि हे ते. ती एक वेगळी बाजू झाली. ऍक्च्युली रियालिटी बाजू ह्या पण मग ह्या हे सगळ्या सगळं- गोष्टीची वेगळी आहे. करेक्ट. पण मग हे सगळं असताना सुद्धा कोणी रेस्टॉरंट किंवा कॅफे ओपन करावं ज्याच्यामध्ये काय क्वालिटीज आहेत मग तुम्ही सुरू करा. मला असं वाटतं की या बिझनेसमध्ये यायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला चिकाटी पाहिजे. तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजे अत्यंत. आणि रोज तीच जर का गोष्ट तुम्ही सतत तीच परफेक्शनसाठी करत असाल आणि ती गोष्ट जर का तुमच्याकडे आहे तर तुम्ही ती करू शकता. म्हणजे त्या बिझनेसमध्ये तुम्ही येऊ शकता. नाही तर मग हा बिझनेसमध्ये तुमच्याकडे चिकाटी नसेल, तुम्ही जर का पूर्ण वेळ तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही घालू शकत नाही, तुम्हाला आठवड्याला एक सुट्टी हवी आहे, तुम्हाला असं हवंय, तुम्हाला तसं असं नाही करू असं शकत. तुम्ही या नसतं. बिझनेसमध्ये नाही करू शकत. आणि सर्वात मोठा या बिझनेसचा प्रॉब्लेम असा आहे की ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये इथे स्टाफिंग हे फार क्रुशल इश्यू आहे आमच्यासाठी. Correct. तो फार खरं आहे. crucial. हो. आणि मग कधी कधी आणि लोक ह्या गोष्टीबद्दल बोलत नाही. लोकांना फक्त असं वाटतं की वा किती छान आहे वगैरे. पण मला लोकांना असं सांगायचं की इथे स्टाफिंगचा खूप मोठा इश्यू असतो. तुम्हाला स्टाफ व्यवस्थित मिळणं, त्यांना ट्रेन करणं आणि म्हणजे तो टिकवून ठेवणं. आणि समजा आणि ते लोक आपल्याला ब्लॅकमेल पण करतात. हो, कसं ते लोक काय? तुम्हाला ब्लॅकमेल करतात. कसं? आज मी येणारच नाही. ते आपल्याला ब्लॅकमेल करतात मला की पगार आज मला वाढवण्याला असंच मिळतच आहे, हे नाही. असं करणार नाही, ते तसं करणार नाही, हे भरपूर असतात. सो जेव्हा तुम्ही समोरच्या माणसाला असं दाखवता की ओके तू जरी नाही आला तरी सुद्धा मी आहे, मी कॅफे सोडून जाणार नाहीये किंवा मी इथेच थांबणार आहे किंवा मी माझं दुसरं काहीतरी मॅनेज करेन, देन ते लोक तुम्हाला ब्लॅकमेल नाही करत. ही पण ही रियालिटी आहे. रियालिटी आहे आणि कोणी हीच सांगत लोकांना नाहीये. हो लोकांना पण सांगत मग नाही. ह्याची दुसरी बाजू अशी आहे की कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा कॅफेटेरियामध्ये भीती असते ती शेफ जाण्याची. बरोबर. आपण त्या शेफला ट्रेन करतो, सगळं करतो आणि तो अगदी बरोबर जातो. बरोबर. सगळीकडेच आहे. सगळीकडे आहे. तर जेव्हा शेफ गेला की चव बदलते बरोबर आणि मग ते खाली येतं सगळं. बरोबर. तुझ्याकडे ही जी चव तू इन्व्हेंट केली आहेस, ही जे हे जे प्रॉडक्ट्स नाही फूड बरोबर. जे तू स्वतः जे तुझ्या स्पेशालिटी आहे, तुला असं वाटत नाही की आपला जो स्टाफ आहे आपण जो त्याला ट्रेन केलाय, तुला अशी भीती वाटत नाही की हे थांबेल जाईल? सो मी तेच पुन्हा सांगते की ह्या इंडस्ट्रीचा हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की
लोक इथे आपला स्टाफ मेंटेन करणं हे फार अवघड गोष्ट होऊन जाते आणि इट्स अ स्किल स्टाफला मॅनेज करणं. सो त्याच्यासाठी ह्या बिझनेसमध्ये मी एसओपीज क्रिएट केल्या. सो आपल्याकडे सगळे एसओपीज आहेत. सो लोक कधीही आली आणि समजा आपल्याकडचा शेफ बदलला असेल, कोणी माणूस बदलला असेल किंवा काय असेल, गोष्ट ठरलेली आहे ती त्याच मापानी त्याच ह्यानी तेच जाणार. सो ह्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही होणार. सो ह्या पण गोष्टीचा विचार करून मी सगळ्या गोष्टी तयार केल्या. दुसरा मुद्दा असा आहे की कुठल्याही जो एंटरप्रेन्योर असतो, एक मानसिकता असते आमची शाखा कुठेही नाही, बरोबर, आणि एक मानसिकता असते की आमच्या खूप साऱ्या शाखा आहेत, बरोबर. तुझी मानसिकता काय आहे? माझी मानसिकता ही म्हणजे आहे ही एकच शाखा असणार आहे लॉ कॉलेज रोडला की नाही, याच्या काळात तुला वाढवायचंच नाही. हा जो बिझनेस आहे डेफिनेटली मला फ्रँचायझी बिझनेस म्हणूनच पुढे हे करायचं, म्हणूनच मी एसओपी आणि प्रत्येक गोष्टीवरती एवढे डिटेलिंग मध्ये काम करून मी त्या गोष्टी लॉन्च केल्या बेसिकली. सो मला हा डेफिनेटली वाढवायचा आहे बिझनेस आणि याच्या फ्रँचायझी बिझनेस करायचा आहे. अगेन त्याच्यासाठीच एसओपी क्रिएट केलाय. ह्या ब्रँचमध्ये जे तुला इथे मिळतंय आणि ज्या क्वालिटीने मिळतंय ते तू दुसऱ्या ब्रँचला जरी गेलास कॅफे ब्लॅक कॅट अँड वुल्फच्या, तुला ते सेम मिळेल, सेम मिळेल. त्याच्यामध्ये काही तुला फरक असा नाही मिळणार. याच्या अशा फील्डमध्ये महिलांनी असणं, विशेषतः आता पुरुष पण असतात, बरोबर, पण महिलांनी असल्यामुळे फरक पडतो. पुरुषांची खूप मक्तेदारी आहे या बिझनेस मध्ये, खूप आहे, खूप त्यांचा होल्ड आहे या बिझनेस मध्ये. पण ऍज अ वुमन एंटरप्रेन्योर म्हणून मला असं वाटतं की एक स्त्री म्हणून आमच्याकडे देवानी म्हणजे निसर्गाने ऑलरेडी एक आम्हाला खूप क्वालिटीज दिलेल्या असतात. आम्ही संसार सांभाळू शकतो, आम्ही मुलं सांभाळू शकतो, आम्ही घरदार सगळं व्यवस्थित सांभाळू शकतो. बेसिकली संसार करणं म्हणजे काय, इट्स अ ग्रेट मॅनेजमेंट स्किल विच यू हॅव टू लर्न. की आज काय बाबा साखर संपली, आज उद्या साखर संपणार आहे तर मग आज ती आणून ठेवायची, मग उद्या आपल्याला डोसा करायचा त्याचं पीठ भिजवून ठेवायचं, असं करायचं तसं करायचं. हे मॅनेजमेंट स्किल आहे, हे आमच्याकडे निसर्गाने आपोआप दिलेलंच असतं. त्याचं फक्त आम्हाला कन्व्हर्जन बिझनेसमध्ये करायचं असेल तर लार्जर स्केलला ते कसं करता येईल हेच फक्त शिकणं, देन यू कॅन बिकम अ ग्रेट एंटरप्रेन्योर असं मला वाटतं. मी जेव्हा अशा उद्योजकांशी बोलतो ना, तेव्हा अनेक लोक असं म्हणतात की ज्या हॉटेलमध्ये काउंटरला बाई असते किंवा स्वयंपाकघरात म्हणजे कुकिंग एरियामध्ये महिला असतात, तिथलं जेवण उत्तम असतं. बरोबर, कारण तिथे ती बाई उभी असते. बरोबर. हे तुला पटतं? आणि फॉर सम एक्सटेंट तू इथं आहेस म्हणून हे सगळं जे करेक्ट पॉइंटला चाललंय असं तुला वाटतं? हेच मी सांगितलं, एका बाईची जी नजर असते क्लेनलीनेस बद्दल असेल, फूड क्वालिटी बद्दल असेल, सगळ्याच गोष्टीबद्दल असेल, ते तुम्ही दुसरं कोणी बीट नाही करू शकत. म्हणजे मी एक बाई आहे ह्याचा क्रेडिट घेत नाही याबद्दल, पण जी आहेत निसर्गाने दिलेल्या गोष्टी आहेत, आपण काय कॅफे बिटर मध्ये मी जातो ना, कॅफे बिटर आणि माझा खूप चांगला असोसिएशन आहे तुझ्यामुळे, तर त्यांच्याकडे डेझर्ट्स खूप असतात इंटरेस्ट. बरोबर. तुमच्याकडे डेझर्ट्स आहेत का? आपल्याकडे डेझर्ट आहे, आपण एक प्लेटेड डेझर्ट तयार केलेला आहे आणि यू विल लव्ह इट. आणि लोकांनाही ते फार चांगला, हो आपण तेही तयार केलेलं आहे, ते नाही मिळत कुठेही, ते आपण स्वतः तयार केलेलं आहे. नाव काय? आपण आणूयात. किती छान माझे टेबल दिसतंय. यम्मी आहे सगळं खाला आता. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मी असं मला वाटतं आता. अच्छा, हे का ते प्लेटेड डेझर्ट आहे. सो बेसिकली ट्रेसलिच केक आहे हा, आणि प्लेटेड डेझर्ट आहे हे. सो ह्याच्यामध्ये तुला काय करायचंय, तुला कसं असतं, एक बेसिक सायकोलॉजी पण याच्यामध्ये आहे. जेव्हा आपण कस्टमरला छोट्या छोट्या मोमेंट्स मध्ये आपण कनेक्ट करतो ना, की आता हे मी तुला प्लेटमध्ये सर्व केलंय, करेक्ट, सो हे काय तुला उचलून फक्त खायचंय, ह्याच्यामध्ये फार काही नाही. समजा मी तुला सांगतेय की हे डेझर्ट आहे, तुला ह्याच्यामध्ये हे पोर करायचंय मिल्क. सो जेव्हा तुझी एंगेजमेंट होईल, यू विल ऑल्सो फील गुड अबाउट इट. तू त्याचा एक व्हिडिओ काढशील, सोशल मीडियावरती टाकशील. सो ही पण एक सायकोलॉजी आहे, ह्याचा पण एक स्टडी करून लोकांना एंगेजमेंट. ह्याच्यामध्ये तुम्ही मिल्क पण ऍड, तुम्हाला मिल्कचा एक ऑप्शन आहे, तुम्हाला क्रीमचा पण ऑप्शन आहे. सो ते पोर करून ते मस्त त्याच्यामध्ये हे करून तुम्ही ते एन्जॉय करू शकता. ऑफकोर्स, येस, पोर कर, येस. अरे वा, येस. त्याच्या त्या कॉम्बिनेशन मध्ये ते दोन्हीचं कॉम्बिनेशन जे आहे ना, ते बेस्ट कॉम्बिनेशन आहे. हे कशापासून बनला हा केक? नाही, हा आपला बेसिक केक आहे, बेसिक डेझर्ट आहे आपला. आणि मी रेसिपी नाही सांगू शकत ते. नाही, रेसिपी नको सांगू, पण हा केक म्हणजे कुठला, कसा हेझलनट केक असतो, चॉकलेट केक? नाही, ही आम्हीच रेसिपी इन्व्हेंट केलेली रेसिपी आहे. अच्छा, तुमचा केक आहे? आमचाच आहे, आमचाच डेझर्ट आहे हा, आमचाच आहे.
आणि फार गोड नाही, नाही फार गोड नाही, खूप जास्त गोड नाही आहे, मस्त आहे, छान आहे. मजा आली मला, वेगळं आहे. असे आणि कुठले डेझर्ट्स आहेत आपल्याकडे? आपल्याकडे बरेच डेझर्ट्स आहेत. आपल्याकडे एक्लेअर नावाचा एक डेझर्ट आहे विच इज व्हेरी नाईस. आपल्याकडे तिरामिसू आहे, आपल्याकडे चॉकलेट केक आहे, आपल्याकडे डिफरंट स्टाईलचे. आम्ही Nice. डेझर्ट्स वरती भरपूर काम केलेलं आहे. या कॅफे मधली प्रत्येक गोष्ट वेगळी आहे आणि ही गोष्ट आवर्जून सांगायला पाहिजे असं मला वाटतं, म्हणून हा विषय मी काढतो. की मगाशी आपण बोललो की हा जो टिश्यू पेपर आहे तर जनरली झाडापासून तो बनतो, पण अगदी. तुझ्या टिश्यू पेपरची काय खासियत आहे सांग बरं तू. या टिश्यू पेपरचे जसं मी तुला सांगितलं, मी नेचर लवर आहे. मी सगळ्या गोष्टीचा, पाण्यापासून ते सगळ्या गोष्टींचा मी विचार केलेला आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा मी विचार करते बेसिकली. सो हे जे टिश्यू पेपर आहेत हे रिसायकल्ड आहेत. हे टिश्यू पेपर बनवताना कोणतंही झाड कापलेलं नाहीये. हे जे टिश्यू पेपर आहेत ह्याचा आपल्याकडे एक ऑथेंटिकेटेड आपल्याकडे हे पण आहे, रिसर्च पण केलेला आहे आपण, आणि ऑथेंटिकेटेड आपल्याकडे ह्याच्या सर्टिफिकेशन पण आहे की ह्याच्यामध्ये कोणतंही झाड कट केलेलं नाहीये. आणि हे सगळे अरब कंट्रीमधनं जे हे असतात, मोठे मोठे लगदे असतात, त्याच्यापासून बनवलेले आणि रिसायकल केलेल्या गोष्टींपासून हे आपण इथे वापरतो. म्हणजे तब्येतीपासून निसर्गाच्या तब्येतीपर्यंत सगळ्यांची काळजी घेतलेली आहे. निसर्ग टिकला तरच आपण टिकणार आहोत. ते तर इम्पॉर्टंट आहे. तुला एक आउट ऑफ द बॉक्स म्हणून प्रश्न विचारतो. तू इतक्या ठिकाणी फिरली आहेस, इतकं फूड तू एक्सप्लोर केलंस, तर तू कुठल्या देशामध्ये जाऊन तुला कुठल्या देशातलं फूड जास्त आवडतं? मला इटालियन फूड खूप जास्त प्रचंड आवडलंय. आणि हे जे आपलं कॉन्टिनेंटल फूड जे आहे ते मोस्ट ऑफ द ज्या गोष्टी आहेत त्या इटालियन थीमशी कनेक्टेड आहेत. आणि त्यांचा जो स्टडी आहे फूड बद्दलचा, ब्रेड बद्दलचा, पिझ्झा बेस बद्दलचा, आणि ते जे वेगवेगळे कॉम्बिनेशन करत असतात ते मला खूप, आणि ते ज्या पद्धतीने सर्व्ह करतात, आय लव्ह दॅट. आय रिअली लव्ह दॅट. तू तुझ्याबद्दल थोडंसं विचारतो मी, हो, की तू इतक्या प्रकारच्या कॉफीज टेस्ट केल्यास, ब्रेड टेस्ट केलास, प्रत्येक गोष्ट टेस्ट करते. हो. तुझं शिक्षण ह्याच्यात काय झालंय का फूडमध्ये, किंवा त्याच्याशी संबंधित काही कोर्स वगैरे केलास का तू? तुला एकदम एवढी आवड, इतकं त्याचं डिफरन्शिएट हे कसं करावं लागलीस? मी परत ना सौमित्र तुला हेच सांगते की ह्या फील्डमध्ये येण्यासाठी प्रत्येक जण कोर्स करूनच सक्सेसफुल आहे ह्याची काही गॅरंटी नाहीये. करेक्ट. ते इनबिल्ट स्किल्स तुम्हाला असे लागतात. इनबिल्ट स्किल्स म्हणजे कोणते? तुम्हाला पेशन्स असणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये. क्लेनलीनेसची आवड पाहिजे तुम्हाला. हा भाग असा आहे की तो बाहेर दिसतो मला, हो, पण जेव्हा चव येते ना, बरोबर, तेव्हा चांगलं काय वाईट काय आणि लोकांना काय आवडेल हा जो एक विचार करणं असतं, ते कसं तुला यायला लागलं? कारण की मी ऑलरेडी खूप ट्रॅव्हल केले, मी खूप पदार्थ टेस्ट केले, मी खूप ठिकाणी जाऊन एक्सपिरियन्सेस बघितलेत की कसं आहे त्या फूडचा एक्सपिरियन्स, कसा आहे त्याचं प्रेझेंटेशन, कसं आहे त्यांनी त्याच्यामध्ये काय नवीन केलंय, ते मला बघायला आणि स्वतःला टेस्ट करायला. मी स्वतः खूप फूडी आहे. इट्स ऑल अबाउट पॅशन. इट्स ऑल अबाउट पॅशन, बट इट्स नॉट ओनली अबाउट पॅशन. पॅशन खूप लोकांकडे असते. जसं मी सांगितलं, प्रत्येकाला रेस्टॉरंट बिझनेस मध्ये यायचं, प्रत्येकाला काहीतरी फूड जॉईंट उघडायचं, प्रत्येकाला वडापावची गाडी टाकायची, काहीतरी करायचं, पण ते सोपं नाहीये. पॅशन विथ द हार्डवर्क आणि विथ द पेशन्स, हा तिन्हीचा जेव्हा संगम होईल तेव्हा मग प्रॉफिट खूप सारं मिळेल. एक्झॅक्टली. लास्ट चेरी ऑन द केक असं म्हणता येईल. अनेकांना माहित नसेल, पण या कॅफेमध्ये साक्षात विठ्ठल कामत आल्याची बातमी मला लागली होती. तर ते विठ्ठल कामत कसं काय एकदम इथं आले? ऍक्च्युली मला पण फार आश्चर्याचा धक्का बसला की साक्षात, म्हणजे आपण हे इकडचं ओपनिंग केलं आणि ते अक्षरशः दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वगैरे ते आले, आणि आपण त्यांना काहीच बोलवलं नव्हतं, काहीच नाही. आणि ही इज अ गॉड ऑफ हॉस्पिटॅलिटी, ही इज अ बिग पर्सनॅलिटी. आणि ते आले आणि ते पुण्यात आले होते. आणि त्यांनी जाता जाता कॅफेचं, त्यांनी मला सांगितलं की त्यांनी जाता जाता कॅफेचं नाव की ब्लॅक कॅट अँड वुल्फ नाव, वुल्फ कसं काय आहे हे काहीतरी डिफरंट आहे. पण तू ब्लॅक कॅट बद्दल सांगितलं, वुल्फ बद्दल सांगितलं नाही. सांगायचं राहिलं. विठ्ठल कामात पूर्ण करू. सो ते आले कॅफेमध्ये, त्यांनी सगळ्या गोष्टी बघितल्या त्यांना. आणि योगायोगाने मी पण तेव्हा कॅफेमध्ये होतेच. ती माझं नशीब आहे की ते, म्हणजे माझी आणि त्यांची भेट झाली. आणि मी त्यांना आपला आवाकाडो टोस्ट ट्राय करायला दिला. त्यांना तो खूप आवडला. आणि ऍक्च्युली काय झालं होतं माहिती का सौमित्र, म्हणजे लहानपणापासून मला पुस्तकं वाचायची खूप सवय होती आणि मला तेच क्लेनलीनेस, परफेक्शन ह्याचं थोडंसं जरा लहानपणापासून आहे थोडंसं मला जरा. मी त्यांचं पुस्तक वाचलं होतं, इडली ऑर्चिड आणि मी, माझं ते फेवरेट बुक होतं. आणि मी त्या पुस्तकातले संदर्भ मी माझ्या आई बाप्पांना सांगायचे
की बघ ना त्यांनी ना असं केलं, मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून त्यांनी अशी गाड्या उभ्या केल्या, हो ना. मग त्यांनी वॉशरूम क्लीन ठेवले, मग त्यांनी असं केलं, तुझ्या तसं केलं. त्या गाड्या बाहेर मला- उभ्या केल्या तर कोणाच्या आहेत? नाही त्या आपल्या कस्टमरच्या आहेत. देवाच्या मुळे ते कस्टमरच्या आहेत Okay. त्या गाड्या, असं आपल्याला ती मार्केटिंग स्ट्रॅटेजी थँक गॉड मला वापरायला करायला लागली, लागली. देवाची कृपा. हं. पण काय म्हणजे माणसाची त्यांनी काय, त्या माणसानी अलौकिक माणूस आहे तो एकदम, हा. म्हणजे अमेझिंग त्याचा अभ्यास आहे माणसाचा. आणि ते आले, त्यांनी मला खूप सारे आशीर्वाद दिले आणि त्यांना आपलं फूड खूपच आवडलं आणि त्यांनी मला सांगितलं परत येणार त्यांनी त्या आहे मी. पुस्तकामध्ये असं लिहिलंय की हॉटेल किंवा कॅफेटेरिया किंवा रेस्टॉरंट चांगलं आहे, स्वच्छ आहे, हे आधी टॉयलेटमध्ये जाऊन बघायचं असतं. तर Correct. मला ते गेले का टॉयलेटमध्ये? ते टॉयलेटमध्ये बघितलं का ते? गेले, हो डेफिनेटली. पहिल्यांदा ऍक्च्युली टॉयलेटमध्येच गेले हो का? आणि म्हणून ते जास्त इम्प्रेस झाले. हो. हो म्हणजे हे लोकांना ऑड वाटेल, पण ज्यांनी ते पुस्तक वाचलं नसेल त्यांच्यासाठी त्यांनी असं सांगितलेलंच आहे की तू कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जेव्हा टॉयलेट स्वच्छ असतं बरोबर, तेव्हा ते रेस्टॉरंट तेवढं हायजीन असतं असं अगदी, आपण समजू शकतो. अगदी. म्हणून मी विचारलं तुला. सो म्हणजे ते स्वतःहून आले, त्यांनी स्वतःहून, कारण की ह्यात अगेन नाव, तुमचं फर्स्ट इम्प्रेशन इज युअर नेम, युअर ब्रँड नेम इज Correct. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. Correct. तेच मला युनिक हवं होतं. आणि तू जे मला विचारलंस की ब्लॅक कॅट बद्दल स्टोरी सांगितलीस, पण Wolf वुल्फ चं काय काय? आहे? या. सो वुल्फ हा माझा स्पिरिट अॅनिमल आहे. सो म्हणून मी ब्लॅक कॅट आणि वुल्फ या दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन हो. ब्लॅक अँड वुल्फ थोडंसं युनिक असं ब्रँड नेम Odd असं बनवलं, केलंस तू. असं केलं. वा. या सगळ्यामध्ये सतत प्रयोग होत असतात, सर्व बरोबर. इनोव्हेशन होत असतात. तू आता हा मेन्यू एक लॉन्च केलेला आहेस, मला माहिती इट्स टू अर्ली टू कमेंट, पण आणखी काही नवीन करण्यासाठी किंवा नवीन नवीन मेन्यू ऍड करण्यासाठी तुम्ही सतत काम करत असतेस का तू? हो आणि येत्या काळात नवीन काही ऍड होणार आहे का? हो, म्हणजे मी आणि माझी जी टीम आहे ती आम्ही सतत नवीन नवीन गोष्टींमध्ये ट्रायल्स घेतच असतो, की ही गोष्ट आपल्या मेन्यूमध्ये ऍड करायची आहे का, कुठली गोष्ट काही रिमूव्ह करायची आहे का, त्याच्याबद्दल आम्ही सतत त्याच्याबद्दल प्रोग्रेसिव्ह असतोच त्या गोष्टीबद्दल. सो आम्ही ते आमचं कामच आहे आता ते, त्यामुळे आम्ही ते कंटिन्युअसली असतो. लोकांना काहीतरी छान देणं, त्यांना चांगला आनंद देणं, काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स देणं लोकांना, हे आमच्या Experience. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये म्हणजे असल्यामुळे हे आहे. मी आता इथं आलोय ना, तर इथे येऊन हे खाणं हा एक्सपिरियन्स आहे. हा म्हणजे एक्सपिरियन्स मी हे तुम्हाला सांगतो. आणि मला तरी आता जे मी टेस्ट केलं तर सगळ्याची टेस्ट मला आवडली आहे. मला असं वाटतं की तुम्हाला हे नक्की आवडेल. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. मला खूप मस्त वाटलं की तू असं काहीतरी नवीन उभं सुरू केलंस आणि एकटीच्या जीवावर उभं केलंस. थँक्यू. तर ब्लॅक कॅट अँड वुल्फ याच्या शाखा सर्वदूर पसराव्यात थँक्यू सो मच. आणि तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. थांबतो. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. उद्योग प्रमोट करणं हा हेतू आहेच, पण त्याबरोबर उद्योजकाची गोष्ट, त्याचं धोरण, त्याची पॉलिसी आणि तो उद्योग उभा करण्यामागची त्याची पॅशन आणि हार्डवर्क हे पण लोकांना कळावं असं मला वाटतं. नक्की. तर हा एपिसोड मला कसा वाटला सांगा. काही प्रश्न असतील तर विचारा, मी जरूर सांगेन. आणि जरूर कॅफेटेरियाला भेट द्या. अल्टिमेट आहे. आणि ब्लॅक कॅट जसं या नावामध्ये आहे ना, तिथे एक छोटी कॅट पण आहे जी आता माझी चांगली मैत्रीण नाही, मित्र, बोका येतो, माझा चांगला मित्र झालाय. त्यालाही खेळवा. थांबतो इथे. भले ते घडो. थँक्यू व्हेरी मच सुप्रिया. थँक्यू छान सो मच. वाटलं मला. थँक्यू.